बिग बॉस मराठी सीझन 6 मधली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रुचिता जामदार खरंच घराच्या बाहेर जाणार आहे. आता हे फक्त मी प्रोमो बघून सांगतोय का, तर असं अजिबात नाही आहे. प्रोमोच्या मागे कोणत्या गोष्टी घडल्यात या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर झालं मित्रांनो असो की बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क होता. या टास्कमध्ये करण आणि रुचितामध्ये बाचाबाची झाली, धराधरीसुद्धा झाली आणि त्या धराधरीमध्ये रुचिताने करणला एक फटका लावलेला आहे. करणने सरळ सरळ रुचितावरती आरोप केलेला आहे की हिने मला मारलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोमोमध्ये बघितल्या असतील आणि तुम्ही म्हणसाल की प्रोमो हा मिसलिडिंग आहे, पण मी इकडे सांगू इच्छितो की प्रोमो हा मिसलिडिंग नाही आहे. खरंच रुचिताने करणला मारलेला आहे. आता तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही संध्याकाळी एपिसोड बघा. त्याचबरोबर रुचितावरती घरातल्या अजून एका कंटेस्टंटने खूप मोठे गंभीर आरोप केलेले आहेत. आता ते आरोप काय आहेत हे संध्याकाळी तुम्हाला कळणार आहे. पण या 2 आरोपानंतर बिग बॉसचे मेकर्स रुचिताला घरामध्ये ठेवणारच नाहीत, कारण घरातील सगळ्यात मोठा नियम रुचिताने तोडला आहे, तो म्हणजे हात उचलण्याचा. आता तो हात चुकून उचलला गेला की जाणून बुजून मारलं हे बिग बॉसचे मेकर्स चेक करत आहेत. सगळे टास्कचे फुटेज चेक होत आहेत आणि त्या फुटेज नंतर हा डिसिजन घेतला जाणार आहे की रुचिता जामदारला घरामध्ये ठेवायचं की नाही. पण ही बातमी 100% खात्रीशीर आहे की रुचिता जामदारने करण सोनवणे म्हणजे सोनवणे वहिनीला मारलेलं आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होतोय आणि बिग बॉसचे मेकर खरंच रुचिताला घराच्या बाहेर काढतात का हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल. पण सध्या स्थितीमध्ये असं वाटतंय की ज्या पद्धतीचे आरोप रुचितावरती लागलेत आणि ज्या पद्धतीने त्याने करणवरती हात उचललाय हे पाहिल्यानंतर रुचिता जामदार खरंच घराच्या बाहेर जाणार आहे. आणि हे फक्त प्रोमो बघून नाही सांगत आहे मित्रांनो. आता याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. खूप गंभीर गोष्ट बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये झालेली आहे. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खरंच रुचिता जामदारला बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढायला हवं का ही गोष्टसुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.